मंडळी, स्वागत आहे तुमचं नवाजो नेशन्स मॉन्युमेंट व्हॅली पार्कमध्ये. चारी बाजूला उंच ते लाल सँडस्टोन्स, काही तर 400 मीटर उंच, म्हणजे जवळपास अर्धा 1 किलोमीटर. कुठल्या तरी दुसऱ्याच ग्रहावर आल्यासारखं वाटतंय. आज आपण आलोय अमेरिकेतल्या मॉन्युमेंट व्हॅलीमध्ये, जे तुम्ही हॉलिवूडच्या मूवीमध्ये बघितलंच असणार. आणि आपण करणार आहोत इथली फेमस सिनिक ड्राईव्ह. पण आज फक्त व्ह्यूज नाही आहेत. भाऊंची टेस्ला घेऊन इथे कॅम्पिंग करू, व्हॅलीचा सिनिक ड्राईव्ह घेऊ आणि भाऊंनी व्हिडिओच्या शेवटी चक्क माती कशी खाल्ली हे सगळं बघू. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आता खरं सांगायचं झालं मित्रांनो, तर हा व्हिडिओ फक्त मॉन्युमेंट व्हॅलीबद्दल नाही. कारण हा प्रवास मी केला होता अमेरिकन भाऊ सुरू होण्याच्या आधी. आणि त्यावेळेस माझ्या डोक्यात, माझ्या मनात एकच प्रश्न, पुढे काय करायचं? 2023 मध्ये मी पॅसिफिक कोस्ट फिरलो, ईस्ट कोस्ट फिरलो आणि या सर्व प्रवासांमध्ये एक गोष्ट सतत जाणवत होती. निसर्ग मला काहीतरी सांगत होतं. त्यावेळी माझं एक दुसरं चॅनल होतं. मी ट्रॅव्हल व्हिडिओज, कॅम्पिंग व्हिडिओज करायचो. त्या जुन्या प्रवासांचे अजून बरेच व्हिडिओज तुम्हाला अमेरिकन भाऊ ट्रॅव्हल या वेगळ्या माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील. आज अमेरिकन भाऊ सुरू झालाय, पण मागे वळून बघितलं की कळतं या सगळ्या प्रवासाची सुरुवात अशीच कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात झाली. मित्रांनो, तुम्ही पण जर तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या विचारांमध्ये अटकले असाल, तर एकटेच निसर्गात निघा आणि नीट लक्ष देऊन ऐका. तुम्हाला नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल. तर आपण आलो आहोत मॉन्युमेंट व्हॅली जवळच्या एका KOA कॅम्पग्राऊंडमध्ये. ही जागा युटा आणि ॲरिझोना या अमेरिकेतल्या 2 राज्यांच्या अगदी सीमेवर. मी ह्या कॅम्पग्राऊंडमध्ये 2 रात्रींचं रिझर्वेशन केलं होतं $65 पर नाईटच्या हिशोबाने. तर टेस्ला घेऊन कॅम्पिंग करणार असाल तर भाऊ, हे लोकेशन एक नंबर. कारण इथूनच तुम्हाला मॉन्युमेंट व्हॅलीचे मोठमोठे माउंटन्स दिसतील. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळे प्रायव्हेट कॅम्पग्राऊंड्स टेस्ला चार्जिंग हुकअप देतातच असं नाही. म्हणून बुकिंग करण्याआधी एक फोन करा आणि विचारून घ्या, भाऊ टेस्ला चार्ज करायला मिळेल ना तुझ्या कॅम्प हुकअपवर? आणि हो, अजून एक महत्त्वाची गोष्ट, मॉन्युमेंट व्हॅलीच्या आत ड्रोन्स अलाउड नाहीत. या व्हिडिओमध्ये जे काही ड्रोन शॉट मी घेतले आहेत ते मॉन्युमेंट व्हॅलीच्या आतून घेतले नाहीत. हे सगळे शॉट्स मी माझ्या त्या कॅम्पग्राऊंडमधूनच घेतले होते. तुम्ही जर इथे आलात तर सिनिक ड्राईव्ह करताना ड्रोन बिलकुल काढू नका, नाहीतर त्या ट्रिपपेक्षा जो फाईन लागेल ना, तोच लक्षात राहील तुमच्या. चला, आता वळूयात आपल्या मेन अट्रॅक्शनकडे, मॉन्युमेंट व्हॅली. आता इथे एक कन्फ्युजन आहे. बरीच लोक मॉन्युमेंट व्हॅलीला नॅशनल पार्क समजतात, पण खरं तर हे नॅशनल पार्क नाही. हे आहे नवाजो नॅशनल ट्रायबल पार्क. आणि म्हणूनच नॅशनल पार्कमध्ये चालणारा अमेरिका द ब्युटिफुल पास तो इथे चालत नाही. इथे आत जाण्यासाठी $8 एंट्री फी द्यावी लागते, जी तुम्ही व्हिजिटर सेंटरवर किंवा एंट्रन्स गेटवर देऊ शकता. चला, मी व्हिजिटर सेंटरवर फी भरली, आता खरी मजा सुरू. आपण निघणार आहोत इथल्या फेमस 20 माईल लूप ड्राईव्हवर. पूर्ण लूप करायला साधारण 2-1 तास लागतात. खरं सांगायचं झालं तर 2 तास हा फक्त एक अंदाज आहे. कारण प्रत्येक 2 मिनिटांनी असा व्ह्यू दिसतो, गाडी थांबवावीच लागते. एकीकडे लाल डोंगर, दुसरीकडे मोकळं निळं आकाश, मध्ये आपण. बघा, व्ह्यूज बघा.
व्हिडिओमध्ये भारी दिसतच आहे, पण प्रत्यक्षात याच्या 10 पट भारी. चला आता मी बोलणं थांबवतो. आता फक्त ड्राईव्ह आणि व्ह्यूज. मंडळी, आपली मॉन्युमेंट व्हॅलीची ड्राईव्ह फायनली झाली बाबा एकदाची. 2-1 तास लागले. हो, गाडीबद्दल एक सांगतो. तुमच्याकडे जर SUV या थोडी जास्त ग्राउंड क्लिअरन्स असलेली गाडी असेल, नक्कीच बरं. मी माझी टेस्ला मॉडेल Y घेऊन आलो होतो. काही ठिकाणी वाटलं मोठी गाडी बरी राहिली असती. बाकी ड्राईव्ह एकदम मस्त, व्ह्यूज जबरदस्त. चला, अंधार व्हायच्या आधी कॅम्पसाईटकडे परत जाऊयात. तर मॉन्युमेंट व्हॅलीमधले व्ह्यूज जरी एक नंबर असले, तर इथला वारा आणि ही धूळ अरारारा विचारू नका. बाहेर कुकिंग करणं म्हणजे डोक्याला ताप. सकाळी कशी तरी भुर्जी बनवली, पण खाताना एकच प्रश्न, मी अंडी खातोय की मॉन्युमेंट व्हॅलीची वाळू? कारण मध्येच काहीतरी क्रंची लागायचं ना, आणि भुर्जीमध्ये काही क्रंची टाकलंच नव्हतं मी. म्हणूनच डिनरसाठी प्लॅन सोपा. कुकिंगच्या भानगडीत नाही पडायचं. मस्त रेडीमेडच आणूयात आज. कढी चावल. इथलं कॅम्पग्राऊंडवरचं रेस्टरूमही एकदम भारी बरं का. मस्त आंघोळ करून फ्रेश होऊन आलो. उद्या सकाळी लवकर निघायचंय. चला. व्हेरी नाईस डे ॲट मॉन्युमेंट व्हॅली. खरं सांगतो मित्रांनो, अमेरिकेतली ही काही ठिकाणं आहेत ना, प्रत्यक्ष इथे येऊन बघण्यासारखी आहेत. मॉन्युमेंट व्हॅली त्यातच एक. तुम्ही इथे आलात तर व्ह्यूसाठी नक्की या. चला, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.